शरद पवार अशा गिमिक वापरून, अशी तंत्र वापरून ते भ्रमिष्ट करणारे नेते आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी RSSला खुश करण्यासाठी बोलतायत, उल्लेख करतायत, अशी एक टीका. गॅरंटेड सांगतो विषय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवत नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आधी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, अजूनही ते अत्यंत अस्वस्थ दिसतात. ते दिल्लीला जातात, पण कोणाला तरी दिसतं, सगळ्याला दिसतं की काहीतरी अस्वस्थता आहे. 8-9 महिन्यांपूर्वी तुम्ही जो मुद्दा बोलला होता, जरांगे संपलेत, पण आता मराठा आंदोलन परत एकदा सुरू होत आहे. तुम्ही जे म्हणाला होतात की संपलेत, पण त्यांनी परत लोक जमा केले जाते, परत मुंबईला निघतायत. मी जरांगे संपले असं नव्हतो. नमस्कार, story.comच्या या खास पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी विशाल. काही दिवसांपूर्वी तुम्ही याच प्लॅटफॉर्मवरती story.comवरती एक इंटरव्ह्यू पाहिला असेल. त्या इंटरव्ह्यूवरनं बरेच लोक या व्हिडिओची, या चॅनलशी जोडले गेले. अर्थातच तो व्हिडिओ होता सुशील कुलकर्णी यांचा. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर ॲनालायझरचे संस्थापक संपादक सुशील कुलकर्णी यांची भेट घेणं हा एक नित्यक्रम असतो, आणि आज बऱ्याच महिन्यानंतर मी त्यांना भेटतोय. राज्याच्या राजकारणातले बरेच मुद्दे आहेत. मराठा आंदोलन असेल, मुख्यमंत्र्यांची त्यावर प्रतिक्रिया असेल, किंवा बदलत्या राजकारणातल्या काही घडामोडी असतील, केंद्रातलं जे काही राजकारण घडतं आहे राष्ट्रीय पातळीवरचं, त्यातले 1-2 मुद्दे असतील, मोदींच्या रिटायरमेंटची जी काही चर्चा आहे त्याच्यावरचं त्यांचं मत, त्यांचं विश्लेषण जे आहे ॲनालायझरवर तुम्ही पाहतच असता. मात्र या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला आज बऱ्याच मुद्द्यांचा आम्ही परत भेटायला आलो आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा या चॅनलवरती आपण जेव्हा भेटलो तेव्हा story.comची सुरुवात होती आणि 1000पेक्षा कमी सबस्क्रायबर होते. तर आज आपण भेटतोय तेव्हा ऑलमोस्ट आपण लांब टप्पा गाठला आहे. तर गेल्या काही दिवसात तुम्ही story.com गेल्या काही दिवसात पाहिलंच असेल ना, की ज्या पाहतोच आहे. सो कसा काही विषयात मी सांगितलंय सुद्धा की हे मला आवडलं, हे नाही आवडलं, हे करायला नको आहे, असं पण मी सांगितलं. आणि आपण भेटतोय ते जवळपास 1,64,000 सबस्क्रायबरच्या वाढल्यानंतर, म्हणजे 1,000पासून सुरू केलं होतं आणि 1,64,000 नंतर आपण भेटतोय. खरं तर हा जो प्रवास असतो ना विशाल, तेव्हा आपण फक्त सुरुवात करायची असते. कधीतरी सुरुवात आपण केली की थांबायचं नाही हे ठरवायचं. ती एक गोष्ट आपण ऐकतो ना की एक उद्योजक निघाला होता, प्रचंड वादळ आलं होतं, त्या वादळात ड्रायव्हर म्हणाला, साहेब गाडी थांबवू का? तो म्हणाला, नाही चालत राहा. मग काही गाड्या अशा उडून इकडं तिकडं पडलेल्या दिसल्या. तो म्हणाला, साहेब पुढे जाणं जास्त धोकादायक होईल, पाऊस पण सुरू झालाय, वादळ पण आहे. तो म्हणाला, नाही चालत राहा, चालत राहा, चालत राहा म्हणत राहतो. संकट वाढत राहतात, तो चालतो आणि एक क्षण असा येतो की वादळ थांबलेला भाग येतो, पाऊस नसलेला भाग येतो, लख्ख सूर्यप्रकाश असलेला भाग येतो. ही गोष्ट उगी ऐकायची नसते, तिला प्रत्यक्षात अंमलात आणायचं असतं. संकट खूप येतील, अजूनही येतील. 1,64चा टप्पा गाठलाय, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. उद्या कदाचित हितचिंतकांना हे आवडणार नाही, उद्या कदाचित एखादा स्ट्राईक येईल, उद्या कदाचित अजून काय होईल, पण आपण चालत राहायचं. आणि चालत राहिलं, आपला एक विचार घेऊन चालत राहिलं. सगळ्यात मोठी गोष्ट मी एक सांगून ठेवतो की हे यश कशाचं असतं. तटस्थ आणि त्रयस्थ माणसाला असं यश मिळत नाही. तुम्ही जी खोटी तटस्थता दाखवत असता ना की मला हे अमुक मान्य नाही, मला ते तमुक मान्य नाही, त्याला यश मिळत नाही. तुमचा स्वतःचा काही विचार असू शकतो की कुठलाही असो, तो डावा उजवा, जातीचा पातीचा, धर्माचा, कुठला तरी एक असेल ना, तर त्या विचारावर तुम्ही ठाम राहून तुमची मतं मांडत राहा. तुम्ही नौकर नाही आहात, तुम्ही अभिव्यक्ती करणारे आहात, आणि ती अभिव्यक्ती तुम्ही तुमच्या मनातली करत राहा. लोक तुम्हाला स्वीकारतात, घेत राहतील. मी त्यावेळेलाही म्हणालो होतो की लोकांनी हे बघावं. आताही सांगतो की लोकांनी story.com बघावं, कारण एका पोरानं धाडस करून नोकरी सोडून सुरू केलेलं चॅनल आहे आणि त्याला ते कंटिन्युअसली ठेवलंय. बघत राहावं, करत राहावं, यश मिळतं विशाल. आणि अभिनंदन या यशाबद्दल. खास करून 3 प्लॅटफॉर्मवर हे चालत आहे, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टा. या तिन्ही प्लॅटफॉर्मवर जे यश मिळतंय त्या यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन, आणि करते राहू. तुमचे आभारच आहेत, कारण तुमचा आशीर्वाद आहे, तुमचं काही मार्गदर्शन आहे. म्हणूनच मी आज आमच्या story.comच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून काही विषय तुमच्या शब्दात मला ऐकायचे आहेत. 4-5 मुद्दे मी तुम्हाला विचारणार आहे. पहिला मुद्दा अर्थातच आहे बोगस मतदारांचा जो काही सध्या विषय चालू आहे. तो विषय मला तुमच्याकडून काही उदाहरणांचा समजून घ्यायचा आहे. एका वाक्यात सांगू, उदाहरणानंतर बघू. बोगस मतदारांचा विषय हा बोगस आहे, बोगस आहे, पूर्णतः बोगस. विषयच बोगस आहे. मुळात बोगस मतदान होणे हा जो प्रकार, कन्सेप्ट आहे,
ती बीडवाल्यांना चांगली ठाऊक आहे. हम्म. म्हणजे काय असतं तर बूथच्या बूथच घेऊन टाकायचं, हा. त्याला म्हणायचं बोगस मतदान. तुम्ही व्हिडिओवर आलात आमच्या शेवटी, ते माहिती आहे, बूथच्या बूथ घेऊन टाक, आमच्या नाही आपल्या आपल्या व्हिडिओवर. बूथच्या बूथच घेऊन टाकायचं. ही जी पद्धत होती ती पद्धत म्हणजे बोगस. बोगस म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी गावात मयत झालेली 100 आहेत आणि त्या गावात 100% मतदान होत आहे, ते बोगस. ऊपर से आगे कोई अगर करतायत ते बोगस. मुळात ही कन्सेप्ट जी आणली आहे ना की नावं बोगस आहेत, हे बोगस आहे. मला हे बघणाऱ्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा, विशाल, गावाकडचं घर आहे, आपल्या गावाकडे घर आहे, त्या गावचा घर नंबर काय आहे ग्रामपंचायतचं माहित आहे? नाही माहिती. असतो, मला तरी माहित नाही. माझ्या घरात रेकॉर्डर असेल तो असेल. आता नव्याने ते ठोकायला सुरू केलेत नंबर. पण ज्या वेळेला आमच्या गावातल्या घराचा नंबरच माहित नसतो तेव्हा त्या नंबर टाकल्याशिवाय मतदार यादीत नाव येत नाही. निवडणूक आयुक्तांनी हे स्पष्ट केलंय. मग नंबरच नाही टाकायचा आहे, काय टाकायचा? 00. मकान नंबर, घर क्रमांक, हाऊस नंबर 00. जसं काही ठिकाणी NA लिहितात, नॉट ऍप्लिकेबल, तसं इथे नॉट ऍप्लिकेबल लिहिता येत नाही ना, म्हणून 0. मुळात तो फॉर्म असा आहे की ज्यात काहीतरी फिगर टाकल्याशिवाय ती सिस्टीम एक्सेप्ट करत नाही. त्या फॉर्मला नंबर टाकायचा असेल तर 0 टाकावा लागेल. घर नंबर का नाही आहे शहरामध्ये? घर नंबर का नाही आहे? अनधिकृत वस्ती आहेत, बरोबर. त्याची मनपात नोंदच नाही, नगरपालिकेत नोंदच नाही, बांधकाम परवाना घेतला नाही, बांधून टाकलाय, कसला नंबर आलाय? मग तिथल्या मतदाराची नोंद करायची असेल तर 00. अशी हजार नाहीत, करोडो उदाहरण आहेत 00 नोंद असलेली. याला उगीच मकान नंबर 0 नंबर के घर में कोई रहता है क्या, असले बालिश प्रश्न विचारून व्यवस्थेवर शंका उत्पन्न नका करू. ते भाजप बीजप सरकार मोदी बाजूला ठेवू. अरे या देशातली हजारो कर्मचारी खपून राबून नोंदणी करत असतात, त्याला तुम्हाला बोगस म्हणताय? हे एक उदाहरण झालं विषय. एक उदाहरण खूप छान आहे त्या श्रीवास्तवचं. राहुल गांधींनी फार असं छानपैकी दाखवलं की ये श्रीवास्तव जी है, इन्होंने लखनऊ में वोटिंग किया है, इनका नाम लखनऊ में है, यांचं नाव मुंबईत आहे, यांचं नाव बेंगलोरला आहे, यांचं नाव इथे आहे तिथे आहे. हा माणूस 2024चं मतदान बेंगलोरला करतो, हाच माणूस 2019चं मतदान मुंबईत करतो, हाच माणूस त्या आधीची सगळी मतदान लखनौला करतो. साधा प्रश्न आहे, विशाल उदगीर तालुक्यातल्या एका गावात राहतो, तिथून उठतो मुंबईत जातो, मुंबईत राहतो, मुंबईतून उठतो पुण्यात येतो, पुण्यात राहतो, प्रत्येक वेळेला आपलं नाव त्या मतदार यादीत अपडेट करतो. म्हणून विशालनी मतदान करताना एकदाच पुण्याला केलंय, मुंबईत केलंय आणि उदगीरला केलंय, असं घडलंय का? या श्रीवास्तवचं मतदान मुंबईतही झालंय, लखनौलाही झालंय आणि बेंगलोरलाही झालंय, असं झालंय का? यादीतून नाव काढायचं नाही यासाठी एक सर्क्युलर आहे, इलेक्शन पिरियड मध्ये नो डिलिशन. बर, हे असं आहे. तर BLA नावाचा एक प्रकार असतो, बूथ लेवल एजंट, जे सगळ्या पक्षाचे त्या त्या राज्यात नियुक्त केलेले आहेत. समजा महाराष्ट्रात 10,000 बूथ आहेत, तर काँग्रेसचे आघाडीमुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा 5,000 बूथ लेवल एजंट असतील. तर त्यांनी आक्षेप घेतलाय का हा माणूस इथे आहे म्हणून? त्यावेळेला नाही घ्यायचा. बैल गेला आणि झोपा केला, फायदा काय? शिंक्याखाली लेकरू असतं, भोपळा पडला आणि माझं लेकरू मेलं असतं, असं लग्न न झालेल्या नंदेनी केलेला कांगावा आणि राहुल गांधींनी केलेला कांगावा सारखाच आहे की नाही? भोपळा पडला आणि भोपळ्याखाली लेकरू असतं, मेलं असतं, बोंबलली बाई, रोज बोंबलली. पण अवय तुझं लग्नच झालं नाही, तुला लेकरूच झालं नाही, ते खेळत खेळत शिंक्याखाली जाईल कशाला आणि मरेल कशाला? श्रीवास्तवचा प्रकार असा आहे, यांनी मतदान केलंय आणि त्यांनी मतदान 3 ठिकाणी केलंच नाहीये. चौथा प्रकार महाराष्ट्रातला पालघरचा सांगतो, 6 नावं, एकाच बाईचे 6 वेळेला नाव आहेत. चूक आहे, चूक आहे. घोळ आहे का? काय घोळ आहे? एक बाई 132 नावाच्या विधानसभा मतदारसंघात 6 ठिकाणी तिचं नाव येतं, फोटो तोच असतो, ती 6 वेळेला जाऊन मतदान करू शकणार आहे का? नाही. किद्दा करेल? तपासून बघा त्या बूथला जाऊन किद्दा मतदान झालंय.
5 झालेले नाही त्यांनी एकच झालंय. ते शाही पण असते ना हातावर. शाही गेली खड्ड्यात, काही लावाया पुसला असेल, काही केलं असेल, पण झालंय का बघा त्या 5 वेळेला 6 मतदान झालेत का? त्या बाईचे 6 मतदान व्हायला पाहिजे तर मतांची चोरी. आता ती एकच मतदान झालंय. बर त्यावेळेला तुमचे पोलिंग एजंट्स, मतदान प्रतिनिधी काय गोट्या खेळत बसले होते? त्यावेळेला का नाही आक्षेप घेतला? त्यावेळेला आक्षेप घ्यायचा नाही आणि आता सांगायचं की असा माझा आक्षेप आहे. घर क्रमांकाचा मुद्दा असेल, अनेक वेळेला नावं असतील, अहो इथे प्रत्येकाची. माझा प्रॉब्लेम आहे, मी ज्या वेळेला पहिली नोंदणी केली, सरकार काँग्रेसचं होतं, फोटो माझा होता, कुलकर्णी सुशीला बापूसाहेब, लिंगस्त्री वय 19 केलेलं होतं. आणि तेव्हा किती वर्षाचे होतात? मी त्या म्हणजे पहिलं म्हणून पहिलं सुशीला केलं त्यांनी, सुशीला केलं, सुशीलच्या ऐवजी मला ती यादी बदलून घ्यावी लागली. असे प्रॉब्लेम हे नोंदीच्यामुळं होत असतात. रिपीट पडतं, कधी कधी ते होतं, ते लक्षात येतं, त्याला दुरुस्त केलं जातं आणि मतदानामध्ये बदल केला जातो. आता आमच्याकडे एक व्यक्ती आहेत, दत्ता जोशी नावाचे इथलेच व्यक्ती आहेत, ते मतदानाला गेले उदगीरला आणि त्यांना कळलं की ते मेलेत. तिथे गेले जिवंत असताना, तिथे गेल्यावर त्यांना कळलं की ते मेलेत. ते म्हणले अहो मी आहे, माझी बायको आहे, माझं पोरग आहे, आम्ही तिघं मिळून मतदान आलो. ते म्हणे तुम्ही मेलात. मग त्यांनी आपण जिवंत असल्याचे पुरावे दिले आणि मतदान करून आले. या त्रुटी होत राहतील, दिसतील, दुरुस्त करायचे असतात. म्हणून मतदान चोरी झाली असं नसतं. निवडणूक आयुक्तांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलंय त्यांचं कौतुक आहे. एकदाही राहुल गांधीचं नाव घेतलं नाही, आरोप झाले असं सांगितलं. आणि जर तुमच्या आरोपात दमच आहे ना, तर माझं म्हणणं असं आहे की द्या की शपथपत्र. बरं याला कायद्यानुसार माझ्या माहितीनं 129(ब) या कलमानुसार लोकल टेरिटरीमध्ये तुम्ही उच्च न्यायालयात अपील करू शकता, इलेक्शन पिटिशन दाखल करू शकता. गेली आहे का? नाही. मुळात मतदान हा मूलभूत अधिकार नाहीये, तो कायदेशीर अधिकार आहे. मतदार यादी तयार करणे, एडिट करणे, डिलीट करणे याचे संपूर्ण अधिकार 1950च्या कलम 20-29 काहीतरी आहे, त्यानुसार एक पुढे मधला आहे, त्यानुसार निवडणूक आयोगाकडे आहे. 1982ची एक केस आहे, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार निवडणूक आयोगाला दिलेत आणि स्पष्टपणे सांगितलंय की हा मूलभूत अधिकार नाहीये, तो कायदेशीर अधिकार आहे. या कायदेशीर अधिकाराची अंमलबजावणी निवडणूक आयोगाने स्पष्टपणे केल्याचं एक उदाहरण महाराष्ट्रात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा मताधिकार काढला होता, बरोबर. ती चोरी होती का? लोकाला न समजणाऱ्या, न कळणाऱ्या गोष्टीचा कांगावा करायचा आणि चोरी चोरी म्हणायचं महाराष्ट्रात वाढल्याचं असंच प्रमाण आहे. अरे 2004 पासून आतापर्यंत प्रत्येक वेळेला 30 ते 40 हजार मतदान वाढण्याची परंपरा आहे महाराष्ट्राची. यात काय नवीन घडलंय? काहीही नवीन घडलेलं नसताना उगाच एखादं साफ म्हणून भुई थोपटायची, असा सगळा प्रकार. त्या आरोपांनंतर राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर शरद पवार वरिष्ठ नेते आहेत, म्हणजे त्यांनी पण एक आरोप त्याच्यावरती केला की माझ्याकडे पण काही लोक ऑफर घेऊन आले होते की आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी करून तुम्हाला जिंकवून देतो. तर ही शक्यता काय? कारण शरद पवारांसारखे नेत्याने आरोप करणं म्हणजे त्याच्यात नक्की काहीतरी असेलच ना. तुम्ही नाव घेतलंय म्हणून, पण काही नेते हे वरिष्ठ नसतात, भ्रमिष्ठ असतात. आपल्याकडं 60 बुद्धी नाठी नावाचा एक प्रकार आहे. 60 झाली की बुद्धी जराशी क्षीण होते म्हणतात. काही लोकांची खूप शार्प चालते, पण काही जणांची 60 बुद्धी नाठी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तुम्ही ज्या नेत्यांचं नाव घेताय त्यांचं वय आता 85च्या वर सरकलंय. शरद पवार अशा गिमिक वापरून, अशी तंत्र वापरून सातत्यानं भ्रमित करत आलेले आहेत. ते भ्रमिष्ट करणारे नेते आहेत. जे माझ्या वाक्याला जरा नीट समजून घ्या. शरद पवार भ्रमिष्ठ नेते नाहीत, शरद पवार भ्रमिष्ट करणारे नेते आहेत. त्यांनी ह्या टेक्निक अनेक वेळेला वापरल्या. हे असं टेक्निक आहे ना मस्तपैकी, ते अशी गुगली टाकून देतात की ते 13वा बॉम्बस्फोट, एक ती गुगली होतीच, काय करावं ते जाऊ द्या, त्याची ते काही फार जुनं आहे, त्याला विषयी फार चर्चा करायची नाही. नवीन गुगली टाकली त्यांनी. ते काय म्हणाले होते मध्ये भाषणात, त्यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या का त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणामध्ये म्हणाले होते की गेटवे ऑफ इंडियाला जॉर्ज पंचमचं आगमन झालं आणि जॉर्ज पंचमचं आगमन झाल्यावर एक मुंडासं बांधलेला शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं भेंडोळं कागदाचं घेऊन तिथे उभे होता. जॉर्ज पंचमनी हत्तीवरून त्या सामान्य शेतकऱ्याला बघितलं, त्याला म्हणाले काय आणलंय? मग त्यांनी ते दिलं आणि शेतकऱ्यांच्या समस्या जॉर्ज पंचम समोर मांडल्या.
तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून महात्मा ज्योतिराव फुले होते. म्हणले पवार. आहे पवारांचं भाषण. पवारांना सनावळ्या पाठ आहेत. जॉर्ज पंजम भारतात आला त्यावेळेला ज्योतिराव फुलेंना, महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली होती? का फेकलं? ज्ञान आहे की अज्ञान आहे? महात्मा ज्योतिबा फुले हंटर कमिशन समोर गेले होते, जॉर्ज पंचम समोर नाही. हे पवारांना माहित नव्हतं का? फेकलं पवारांनी. बर, याला पवार खोटे म्हणावं तर एक वर्ग तुमच्या विरोधात पेटून उठेल, पवार खरे म्हणावं तर दुसरा वर्ग तुमच्या विरोधात पेटून उठेल, पवारांना ग्रेट म्हणावं तर कोणीच तुमच्या विरोधात येणार नाही. बरोबर. हे सगळं पवारांना ग्रेट म्हणण्यासाठी असतं. हे झालं एक. अजून एक उदाहरण सांगतो. भ्रमिष्ट करणे काय असतं, आपला विचार लादणे काय असतं हे तुम्हाला सांगतो मी. ते काय म्हणाले होते मध्ये याला कार्यक्रम झाला होता आपल्या अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडीला कार्यक्रम झाला होता. आता कोणी कसं सांगतं बघा, म्हणजे एक वाक्य की जिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला तो मतदारसंघ जामखेड कर्जत या विधानसभा मतदारसंघात ते गाव येतं आणि तिथे रोहित पवार आमदार आहेत. हे वाक्य छान राहिलं असतं. पवारांचं वाक्य नीट काढून ऐका. रोहित पवार ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला. क्या बताना चाहते हो आप? आधी कोण? आधी रोहित पवार. ग्रेट कोण? हा काय प्रकार काय आहे पवारांचा? तसं पवारांनी आत्ता केलेलं विधान, मला 2 लोक भेटायला आली होती. अरे वय झालंय, नाव पत्ता माहित नाही. ओके, नाव पत्ता माहित नाही. बरं, हे बरं आठवलं मला. 2 भेटायला आली होती. त्यांनी प्रस्ताव दिला होता मला की मॅनेज करून देतो 160 जागा. अरे कोण तो नालायक असेल? मी विशालला असं म्हणतोय की विशाल, आपण तुझ्या पक्षाला 288 जागा विजयी करून देऊ. अरे विशालला 1 सीट मिळणं अवघड आहे. 288चं वचन मी देणारा मूर्ख असेल का? यांचा पक्ष 2024च्या निवडणुकीत जागाच किती लढवत होता? चटाक करण सो काय म्हण आहे आपल्याकडं, मुठभर गोगऱ्यान सारी रात मचमच. 288 जागात ह्या 3 पार्ट्या होत्या. 3 पार्ट्यात ह्यांचे वाटे वेगळे होते. हे याला द्यायचे, तरी तिला द्यायचे, ह्याच्या अपक्ष वेगळे, त्याच्या अपक्ष वेगळे. या सगळ्यामध्ये पवारांच्या वाट्याला जागा चालल्या तर 100च्या खालच्या, आणि त्यात 160ची गॅरंटी. असा कोण मूर्ख असेल जो 70-80 जागा लढणाऱ्या माणसाला म्हणतोय की मी तुम्हाला 160 जागावर विजयी करून देईल? पण पवार ते बोलले. पवार बोलले मला वचन दिलं होतं म्हणून. ज्यांना मिळून 60 निवडून आणता आल्या नाहीत त्यांना 160चं वचन देणारा असा कोण माणूस असेल? बरं, बोलले ते बोलले. एका सद्गुणी, सद्वर्तनी, जबाबदार, तुमच्यासारख्या काय कुठले म्हणले तुम्ही, शरद पवार कसले नेते, ज्येष्ठ वरिष्ठ, हा, तशा नेत्यांचं कर्तव्य काय आहे? कर्तव्य हे आहे की असे कोणी माफिया, मूर्ख, गुंड, नालायक माणसं निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्राला, सिस्टीमला हॅक करून मला पैसे मागवून मला विजयी करायचं स्वप्न घेऊन आलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. असं का म्हणले नाही? त्यावेळीच म्हणू शकले असते. 8 महिन्यानंतर का जाणीव होते? म्हणून मी म्हणलं पवार भ्रमिष्ट करणारे नेते आहेत. वाक्य टाकून द्यायचं, लोक चर्चा करत राहतात. लोकांना म्हणायचं की बघा बघा, लोक म्हणतील बघा हे खरंच आहे, पवार साहेब सुद्धा बोलले. हे त्या गोष्टीसारखं आहे. एक शेतकरी आपलं बकरं घेऊन निघाला आणि 4 जणांनी अडवून त्याला कुत्रं सांगितलं. त्या बिचाऱ्यानं आपल्या खांद्यावरचं बकरं कुत्रा आहे समजून टाकून दिलं आणि लोकांनी मजा केली. हे असंच आहे, लोकांना भ्रमित करायचं, हे होतंय असं दाखवायचं, यासाठीचा हा गोबेल तंत्राचा भाग आहे, बाकी काय. हे सगळं चालू असतानाच काल परवा दिल्ली जे स्वातंत्र्य दिनाचं भाषण झालं त्याच्यामध्ये मोदींनी RSSचा जो उल्लेख केला त्याच्यावरनं बऱ्याच जणांनी टीका केली की स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान देशाचे असतात पण मोदी RSSला खुश करण्यासाठी बोलतायत, उल्लेख करतायत, अशी एक टीका किंवा त्यांच्यावर बोललं गेलं. कारण मोदींच्या तर रिटायरमेंट जवळ आली आणि RSS कडून पुश केलं जातं त्यांना रिटायरमेंटसाठी. या सगळं तुमचं काय अंदाज आहे, तुमचं काय मत आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याचा मी स्वयंसेवक आहे, हे कधी लपवून ठेवत नाही, कधीच लपवून ठेवत नाही. आणि हे गॅरंटेड सांगतो विशाल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यमंत्री कोण बनवावा हे ठरवत नाही.
खासदार कुणाला करावं आणि आमदार कुणाला करावं यात आपलं लक्ष घालत नाही. गॅरंटेड सांगतो, म्हणजे खात्रीने यात लक्ष घालत नाही. हां, एका गोष्टीत लक्ष नक्की घालतो, जो बनेल तो संघाच्या चरित्र निर्माणाच्या प्रक्रियेतून आलेला असावा याची काळजी तो घेतो. आणि ही काळजी 100 वर्षापासून घेतोय. 100 वर्षापासून 100 वर्षाची तपश्चर्या आहे. आणि त्या तपश्चर्येनंतर आज देशात सर्वाधिक मुख्यमंत्री संघ स्वयंसेवक आहेत. बरोबर. देशाच्या पंतप्रधानाला 12 वर्ष झालं तो संघ स्वयंसेवक आहे. मोदींनी संघाचा उल्लेख करणं एक गोष्ट छातीत ठोकून सांगतो विशाल, आणि ती कुणीही मान्य करावी लागेल. 100 वर्षाचा इतिहास असलेलं एक संघटन मला दाखवा, सामाजिक संघटन, गैर राजकीय संघटन, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. काय कोणतं? गैर राजकीय, ज्याचा राजकारणाशी दुरान्वयानं संबंध नाही, सामाजिक कार्याशी आहे, चरित्र निर्माणाशी आहे, सेवा प्रकल्प उभा करण्याशी आहे, असं कोणतंही संघटन 100 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे असं दिसणार नाही. आणि अशा सामाजिक संघटनेचा उल्लेख करणे याचा मोदींनी मस्का लावायचा आहे, हे लावायचं आहे, याचं काहीही कारण नाही आहे. 1998 साली सुद्धा मोदी साधे गुजरातचे हे असताना बोललेले होते, पण मुख्यमंत्री सुद्धा नाही. गुजरातचे एक प्रभारी होते तेव्हा बोलले होते की संघ चरित्र निर्माणाचं काम करतो, तो भाजपच्या कामात लक्ष घालत नाही. ती जबाबदारी संघाची नाही आहे. आणि प्रश्न हा आहे रिटायरमेंटचा. तुम्ही 1947ला नेहरू झाल्यावर नेहरू नंतर कोण असा प्रश्न विचारला? 15-16 वर्ष नेहरू नंतर नेहरू, नेहरू नंतर नेहरू, नेहरू नंतर नेहरू, नेहरू नंतर इंदिरा, इंदिरा नंतर राजीव, राजीव नंतर सोनिया, सोनिया नंतर राहुल. हेच आहे. मग मोदी नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी मोदी नंतर मोदी एवढंच आहे. आणि तो मोदी असेल संघाच्या संस्कारातलाच. मोदी नंतर कोण? तर मोदी. आणि तो मोदी असेल संघाच्या संस्कारातला. त्यामुळं संघाचं नाव घेणं हे अपरिहार्य आहे. बापाचं नाव सांगावं लागतं. बापाचं नाव सांगितल्याशिवाय आईचं, आता तर आईचं लावायला सुरुवात केली आहे. आणि मोदींसाठी, भाजपच्या नेत्यांसाठी संघ माय आणि बाप मिळून आहे. त्यामुळे ते नाव घेणं कशाला घ्यायचं? आणि तो देशाचा स्वातंत्र्य संग्राम होता असं काय नाही. देशाच्या स्वातंत्र्यात संघाचं सुद्धा तेवढंच योगदान आहे. ते नाव घेणार, ते घेतल्याचा आनंद स्वयंसेवकाला होणार. मोदी नंतर मोदीच असणार. रिटायरमेंटची चिंता मोदीच्या विरोधकांनी करू नये. जब तक टायगर जिंदा है तब तक टायगर म्हणूनच राहणार. हे लिहून घ्या. या वाक्याला तुम्ही काढून ठेवा, रील करा. मोदी नंतर कोणतं मोदी हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही आता हा मुद्दा स्पष्टपणेच सांगितला, म्हणून मी आता परत राज्यातल्या मुद्द्यावरती येतो. मला फडणवीसांच्या राजकारणावरती 1-2 प्रश्न आहेत. आपण जेव्हा शेवटचं बोललो होतो तेव्हा नेमकं फडणवीसांच्या राजकारणावर मी बोलणं म्हणजे पुन्हा कुलकर्णीला फडणवीसांच्या राजकारणावर बोलायला लावलं म्हणजे काय हाती लागेल मला माहिती नाही. चलो बोलो, ठीक आहे. तुमच्या उत्तरातून चलो ठीक आहे. कारण आपण शेवटचं जेव्हा बोललो तेव्हा नेमकीच विधानसभा निवडणूक झाली होती आणि मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू होती. त्यानंतर बरेच तुमचे व्हिडिओ मी पाहिलेत. पण फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आधी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, ते त्यावेळी काहीतरी नाराजी नाट्य वगैरे त्यांचं बरं झालं होतं. पण अजूनही ते अत्यंत अस्वस्थ दिसतात. ते दिल्लीला जातात, फडणवीसांची चांगलं आहे ते दाखवतात, तरी बोलतात. फडणवीसही म्हणतात की आमचं चांगलं आहे. पण कोणाला तरी दिसतं, सगळ्याला दिसतं की काहीतरी अस्वस्थता आहे. ही काय अस्वस्थता असावी नेमकी? प्रियसी सोबत लग्न न झाल्यावर वडिलांनी ठरवलेल्या पोरीसोबत लग्न झालं की काही दिवस आपली जी अवस्था असते ना, म्हणजे रुळायला, बायकोची प्रियसी व्हायला लागणारा जो वेळ असतो ना, तो शिंदे घेत आहेत. दॅट्स ऑल. त्यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करून, म्हणजे पहिल्यांदा भाजपच्या सर्वाधिक जागा असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, 2.5 वर्ष दिलं होतं. 135 जागा असताना भाजप मुख्यमंत्रीपद देईल ही शक्यता होती का? मी आधीही सांगत होतो. बरोबर. होणार तर भाजपचा, तुम्ही फडणवीसच म्हणत, होणार तर भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस, हे माझं स्पष्ट मत होतं. एकनाथ शिंदेना तो थोडासा जो ऑरा असतो ना आपला की करायला पाहिजे होतं, तो तिथपर्यंतची नाराजी ठीक आहे. म्हणून ते प्रत्येक विषयात नाराज आहेत असं नाही होत. दिल्लीला गेले म्हणजे करता का मुख्यमंत्री करायला गेले असं नसतं. म्हणजे असा प्रकार नसतो. मीडियावाल्यांना काही वाटू शकतं आता या टीव्ही वाल्यांना, म्हणजे ते एकनाथ शिंदे नाराज गेले दिल्लीत,
एकनाथ शिंदेना दिल्लीहून बोलावणं, देवेंद्र फडणवीसांची खुर्ची अस्थिर, सरकार अस्थिर, असलं काय काय बोलत असतात. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद एवढं चिल्लर आहे का हो, की एकनाथ शिंदे एवढे चिल्लर आहेत का हो? दोन्ही मुख्यमंत्रीपदही चिल्लर आहे का आणि शिंदेही चिल्लर आहेत का? की उठायचं दिल्लीत जायचं महिन्यातून एकदा, करता का मुख्यमंत्री? करता का मुख्यमंत्री? तिथे बसलेली माणसं चिल्लर आहेत का एकनाथ शिंदे वेडे आहेत का महाराष्ट्राचं मुख्यमंत्री एवढं स्वस्त आहे उठलं की करता का मुख्यमंत्री म्हणायला? नाही मी नाराज आहे, नाही मी नाराज आहे. एकनाथ शिंदे एवढे बालिश आणि पोरकट मंत्री आहेत, पोरकट नेते आहेत. अरे ज्यांनी कोंबडीच्या खालून सगळेच अंडे काढून घेतले, तो माणूस बालिश आणि पोरकट कसा असेल? कोंबडीला पत्ताच नाही अंडे काढल्याचा आपल्या घालून. नंतर कळलंय दुसऱ्या दिवशी रात्री की गडबड हो गई, सिटी बज गई. हे नंतर कळलंय. एकनाथ शिंदेचं दिल्लीला जाऊन आपल्या लोकांना भेटणं, काही राष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करणं, महाराष्ट्राच्या वाट्याला अधिकाधिक काय मिळेल याचा विचार करणं, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राजकीय वाट. कारण एकनाथ शिंदेच्या केसेस खूप चालू आहेत. एकनाथ शिंदेनी दिल्लीत सारखं गेलं पाहिजे याची व्यवस्था कोण केली आहे? देवेंद्र फडणवीसांनी केली आहे, भाजपने केली आहे, ती उद्धव ठाकरेने केली आहे. सगळ्या केस सुप्रीम कोर्टात आहेत. सगळ्या केस सुप्रीम कोर्टात आहेत. चिन्ह मिळावं एक केस, पक्ष मिळावा दुसरी केस, अपात्र ठरवा तिसरी केस चालू आहे. मग या 3-4 केसेसच्या मध्ये बोलायला वकिलाकडे जावं लागेल की नाही? कोर्टासमोर कधी जावं लागेल की नाही? जायची की नाही स्थिती आणावी लागेल की नाही? या सगळ्याच भेटी मोदींना भेटायला होतात असं नाही होत. कधी कधी राज्य सरकारच्या वतीनं जातात ते एकनाथ शिंदे जातात, मुख्यमंत्री न जाता. म्हणजे एकदा राज्य सरकारच्या वतीनं, एकदा पक्षाच्या नेत्यांना भेटायला, एकदा कोर्टाच्या निमित्ताने भेटायला, झाले 3. त्यामुळं याच्या अफवा पसरवल्या जातात. हा, अस्वस्थता शिंदेच्या मनात आहे का? आहे. असेल का? नैसर्गिक आहे ते होणं. आपलं मुख्यमंत्रीपद गेल्यावर ती जी अवस्था असते ती अवस्था येणं स्वाभाविक आहे. त्यातल्या देवेंद्र फडणवीसांसारखा खंबीर, कणखर, म्हणजे आपल्या पद्धतीनं कारभार करणारा माणूस असला की अजून थोडीशी कुचंबना होते की प्लीज एवढं बघा ना, असं म्हणता येत नाही. जिथे आदेश दिलेले असतात तिथे प्लीज बघा ना असं म्हणताना फायनल सहीची अडचण येत असते. अशा वेळी थोड्याफार कुरबुरी राजकारणात चालत असतात, चालत नाही असं नाही. म्हणून त्याचा परिणाम सरकारवर होणार आहे असं कोणी समजायचं कारण नाही. पण दुसरी एक गोष्ट, त्यांची छोटीशी एक मागणी होती, कदाचित ती मोठी असेल त्यांच्या लेवलला, त्यांचे 2 पालकमंत्री पद त्यांना मिळाले नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की त्यांच्याच नेत्यांना ईडीच्या नोटीस, इन्कम टॅक्सच्या नोटीस येत आहेत, भाजपच्या काही कोणाला येत नाही. हे जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत केलं जातं. कोणाला आल्यात? आता मागे भावना गवळींना एक आली होती कधी इन्कम टॅक्सची नोटीस, आता काही दिवसांपूर्वी. इन्कम टॅक्सची नोटीस कशी असते? श्रीकांत शिंदेना आली होती इन्कम टॅक्सची नोटीस, ईडीची नाही, इन्कम टॅक्सची नोटीस. इन्कम टॅक्सची नोटीस काय असते माहिती आहे? विशाल बडेंनी एका विशिष्ट मर्यादेच्या इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केले की एका विशिष्ट मर्यादेच्या पुढच्या उत्पन्न असलेल्या माणसाला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो, ॲडव्हान्स डिक्लेरेशन करावं लागतं. त्यात काही त्रुटी असतील किंवा काही असेल तर ती ॲटो जनरेटेड माहितीपत्र असतं, नोटीस ज्याला आपण म्हणूया सरळ सरळ, ॲटो जनरेटेड असतं. ते तयार होतं, प्रिंट होतं, पाठवलं जातं, मेल येतो किंवा पोस्टाने येतं. त्या ॲटो जनरेटेड नोटीसला जो प्रक्रियेचा भाग आहे लगेच निरस्त होते, लगेच. म्हणजे तुम्ही त्या पूर्ण गोष्टी केल्यावर. त्यामुळे उगाच शिंदेंना नोटीस आली, भावना गवळीची तर केस चालूच आहे. ती काही केस बंद झालेली नाही, त्यावेळेसपासून चालू आहे, ती चालूच आहे. म्हणून नोटीस आली म्हणून यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय असं कोणी समजू नये. आणि अशी पोरांना नेत्यांना नोटीस देऊन अडकवत नसतात राजकारणात. तपासायचं असेल ना तर अजून बरेच मार्ग आहेत ज्यात तपासता येऊ शकेल. जसं की जरा तपासून बघा कुठे कुठे रेड पडल्यात अजून संबंध नसलेल्या माणसांच्या वरती, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, अर्थातच ते काही मुद्दे आहेत. पण आणखी एक उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, त्यांचं एकंदरीत म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील किंवा कधी येऊ शकतात असं एक वातावरण दिसतं. एकदम त्यांच्यातलं वातावरण एकदम हेल्दी आहे राष्ट्रवादीतलं. करण अर्जुन पिक्चर बघितला का? राखी तो फार मला आवडतो. दुर्दम्य आशावाद आहे. मी प्रचंड आशावादी कारण मी राष्ट्रवादी अशी जी आहे ना, ते त्याचं खरं कोणाला म्हणावं तर त्या राखीला म्हणावं, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी. ती अख्ख्या पिक्चरवर एकच वाक्य म्हणत असते, आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. कारण तिला ते करण अर्जुन आएंगे असं म्हणून तुमच्यात विश्वास जागा करायचा असतो.
तुम्ही तिकीट काढून आलेले आहात, हम्म. तुमचे पैसे खर्चलेले आहेत, तुम्ही थिएटरमध्ये बसलेले आहात, तुम्ही 3 तास बसावं, याक थू करून जाऊ नये पिक्चरकडे. हम्म. म्हणून ती सारखं तुम्हाला सांगत असते, तिला नसते सांगत ती हम्म. तुम्हाला सांगत असते, आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. आणि तुम्हाला उगाच वाटतं की हम्म. तिला ते दोघं भेटले म्हणजे फार छान झालं, फार बेट झालं. तसं काम आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील म्हणायचं, आएंगे दोनों एक जगह आएंगे. पण येणार नाहीत ते. काही शक्य नाही, आताच्या स्थितीत शक्य नाही. हां, यात राजकारणाचं सर्वस्वी दान करून टाकावं लागेल सुप्रिया सुळेंना किंवा अजित पवारांना, तरच होईल. तरच तेच पॉसिबल आहे. हम्म. तुम्ही आता गावकी बावकीचा वाद कसा रंगला होता ते बघितलंय, त्यावर रोहित पवारांचे रंगलेले चित्र बघितले. हम्म. त्यामुळं हे मला आत्ता सत्ता सोडून वाटत नाही असं काय होईल म्हणून. या सगळ्यात एक मोठी गोष्ट अजून आहे की तुम्ही जे ईडी बिडी म्हणताय हम्म. त्या शुक्ल काष्टातून सुटायचं असेल तर मग मात्र शरद पवार असा विचार करू शकतात, कारण ते भ्रमिष्ट करणारे नेते. हम्म. ते असा विचार करू ते भ्रमिष्ट करणारे असल्यामुळेच या चर्चा जास्त पसरवतात. हम्म. आम्ही एकत्र येणार आहोत, आम्ही कधीही येऊ शकतो. आणि ह्या चर्चा पसरण्याचे 2 परिणाम होतात. हम्म. एक, शरद पवारांच्या मागचा माणूस अजित पवारांच्याकडे जात नाही, हम्म. शिल्लक राहिलेले पुन्हा आले एकत्र तर आपण काय घ्या, दादाकडे आत्ता जाऊन बसावून पुन्हा साहेबच आले तिकडे तर आपण काय करा, म्हणून तो कुठे जात नाही. सेफ खेळतात सगळे. एक त्यामुळे ते आपल्या आहे साहेबाकडे राहा, हा एक मुद्दा असतो. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असतो, त्याच्यामध्ये भाजपतल्या लोकांना अस्वस्थता येते. बरोबर. आले पवार तर हम्म. मग काय होणार आपलं. ती अस्वस्थता निर्माण व्हावी यासाठीचा हा सगळा खेळ असतो. बाकी हम्म. येणं अवघड आहे आणि आले तर भाजप सोबत टिकणं अवघड आहे. आपण एकनाथ शिंदे अजितदादा सगळ्यांशी बोललो, पण एक घडामोड आता जी घडते त्याच्यावर मला विचारायचं आहे की दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा जो काही मुद्दा चालला किंवा ते येऊ शकतात कदाचित, यावेत तर याकडे तुम्ही कसं बघताय? यावेत 2 ठाकरेंनी एकत्र यावं. हम्म. 2 ठाकरेंची म्हणून काय ताकद आहे हे महाराष्ट्राला दाखवावं, हम्म. खरंच दाखवावं. म्हणजे मी असा उगाच त्याला एकादशी घरी शिवरात्र गेली असं म्हणून 2 ठाकरे एकत्र येऊन काय करणार आहेत तसं मला वाटत नाही. हम्म. किंवा उघड्यावरी नागडं गेलं असं म्हणून काहीतरी बोलावं, असल्या मी 5 कमेंट भाजपच्या प्रवक्त्यासारख्या करणार नाही. हम्म. करतात ना ते भाजपचे प्रवक्ते, त्याच्यावर पुन्हा शिव्या पण करतात बाकी प्रवक्त्यांच्या, तशा करणार. हम्म. यावं महाराष्ट्रातल्या या मोठ्या परिवारातल्या 2 स्वतंत्र झालेल्या नेत्यांनी एकत्र यावं आणि ठाकरे नावाची ताकद महाराष्ट्रात कशी आहे हे दाखवून द्यावं. पण यात कुणाला उभारी मिळेल, कुणाला फायदा होईल, माहीत नाही, तुमचा अंदाज? माहित नाही. अनुभवानुसार तुमच्या? माहीत नाही. कारण काय आहे की एकूण दोघांच्याही मतदानाची आकडेवारी बघितली तर मुंबईत फारसा चमत्कार होऊ शकेल असं मला वाटत नाही. हम्म. आता ज्यांचा दाव आहे होणार आहे पण पुन्हा करण अर्जुन आएंगे हम्म. असा विश्वास जो कोणाच्या मनामध्ये असेल हम्म. तर तो करावा. मुळात पुन्हा तो पहिल्या मुद्द्यावर येतो मी, मुठभर गोगड्यां सारी रात मजमज. हम्म. आधीच तिघात वाटणी आहे, तिघातल्या वाटणीतला हिस्सा पुन्हा ह्यांना द्यायचा आहे. हम्म. यांना किती मिळणार आहे, यांची क्षमता किती आहे. यांना मागच्या निवडणुकीत मिळाले 10 लाख मतदान, 10 लाखातले मुंबई MMR रिजनमध्ये त्यांना 7 लाख मतदान आहे. हम्म. त्यात ठाणे काढून टाका, मीरा भाईंदर काढून टाका, वसई विरार काढून टाका, हे मुंबईत 2 ते 3 लाखावर आहेत. हम्म. या 2-3 लाख त्यांचे, 50 लाख ह्यांचे, यात हे काय चमत्कार करू शकणार आहेत, किती मतदारसंघात बदल होणार आहे, हे असल्याने कुणाला फायदा झाला आहे, नसल्याचा कुणाला फायदा होणार आहे, या सगळ्या गणितांच्याकडे बघावं लागेल. हम्म. आणि येऊन म्हणजे कसं आहे, 10 तेरे 10 मेरे 10 तेरे 20 मेरे 20 तेरे या गणितामध्ये शरद पवारांची अवस्था काय असणार आहे, काँग्रेसची अवस्था काय असणार आहे, आणि यांना दिल्यावर हे पुन्हा उद्धव सोबत राहणारच आहेत का हम्म. ह्याची काय गॅरंटी, उद्धव यांना सोबत ठेवणार आहेत का ह्याची काय गॅरंटी. ह्या सगळ्या गॅरंटी बिरंटीचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला दाखवावं खरंच ठाकरेंची काय ताकद आहे. आता शेवटाकडे वळताना एक मुद्दा, 8-9 महिन्यांपूर्वी तुम्ही जो मुद्दा बोलला होता याच स्टुडिओमध्ये याच ठिकाणी विधानसभा निवडणुकीनंतरचा तो मुद्दा होता की जरांगे संपलेत, पण आता मराठा आंदोलन परत एकदा सुरू होत आहे. तुम्ही जे म्हणाला होतात की संपलेत, पण त्यांनी परत लोक जमा केले जाते, परत मुंबईला निघतायत. मी जरांगे संपल्याचं नव्हतं म्हणणार. फॅक्टर जो आपण विचार केला होता की असा फॅक्टर आहे का कोणता, तो फॅक्टर नाही आहे. फॅक्टर संपलाय असं म्हणतो. कोणता माणूस संपत नसतो, फॅक्टर संपलाय म्हणाला होता. तो फॅक्टर संपत असतो. काय असतं, एखादी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा जादू म्हणून करता येत नसते. मी बघा आता पत्त्यातून कबूतर काढतो, रुमालातून फुल काढतो, फुलातून म्हणून काहीतरी करतो, हे जे असतं ना जादूगार, तो एकच प्रयोग जो वारंवार करू लागला ना तर
त्याचा प्रभाव संपतो. हम्म. जादू नावाचा फॅक्टर संपतो. लोकांना आता कळतं की काय आहे. हम्म. जर तुमच्या गाडीतल्या गाण्यांचा एक पेन ड्राईव्ह असतो बघा, तुम्ही निघता आणि पेन ड्राईव्ह मध्ये तुम्हाला एकानंतर एक गाणी ऐकायला मिळतात. हम्म. हळूहळू वर्षभरानंतर काय होतं माहिती आहे, त्या पेन ड्राईव्ह मधल्या गाण्यांची तुम्हाला सवय लागते आणि ते गाणं तुम्ही बाहेर कुठं ऐकलं की त्याच्यानंतर हेच लागेल असं वाटतं. हम्म. आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये ज्या क्रमानं आहे त्या क्रमानं सवय लागून जाते या सगळ्या गोष्टीची. तसं झालंय. म्हणजे जरांगेंसाठी आंदोलन का नाही म्हणायचं मला? नाही, असं झालंय ते. हा. एक प्ले एक तयार झाली आहे. हा. उपोषणाला बसतो, हम्म. माघार घेतो, कधी कोणासाठी, हम्म. कधी समाजासाठी, कधी कोणासाठी. आतापर्यंत 4 ते 5 वेळेला माघार घेणं झालंय. आता उपोषण आंदोलन करायचं नाही अशी घोषणा करून झालंय. आता मुंबईला जायचंय, महाराष्ट्राला बंद करायचंय, हे सगळं त्यांना करायचंय. हम्म. त्यांनी करावं. ते आंदोलक आहेत मोठे. त्यांच्या मला मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीच बोलायचं नाही. हम्म. बरं, प्रश्न हा आहे, माझा प्रश्न मुळात हा आहे की मागताय काय? हम्म. मागताय काय? ते क्लिअर नाही. आरक्षण. हम्म. सरकारनं दिलं नाही का? दिलं नाही का? 10% दिल्या. कुठं दिलंय? हम्म. SCBC. आरक्षण मागताय, दिलंय. कुणबी प्रमाणपत्र मागितले, दिलेत. म्हणजे मराठा समाज SCBC मध्ये पण आहे आणि जो कुणबी प्रमाणपत्र घेऊन आलाय त्याच्याकडे पण आहेत. लाखो कुणबी प्रमाणपत्र गेलेत. दोन्हीकडून मिळतोय ना लाभ. मग आता OBCतलंच द्या, हम्म. हा जो आग्रह दुराग्रह ठेवून चाललाय त्याचं काय? आणि माझं स्पष्ट मत सांगतो, मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करणारे जरांगे हम्म. असं म्हणणारे हम्म. हे कोणाच्या आरक्षणासाठी लढत आहेत? प्रॉब्लेम कुठे आहे हम्म. की मराठा मुख्यमंत्री झाला तरीही शरद पवार नावाचा मराठा का मुख्यमंत्री झाला नाही? हम्म. पवारांचं जे राजकीय आरक्षण आहे ना ते टिकवण्यासाठी जरांगे लढत आहे. हम्म. शिंदे झाल्याचा आनंद नव्हता जरांगेना, फडणवीस झाल्याचा आनंद नव्हता जरांगेना. हम्म. कोणी मराठा मुख्यमंत्री झाला तर त्याचा आनंद असत नाही जरांगेना. शरद पवार नावाचा मराठा मुख्यमंत्री, हम्म. हे जे झालं ना, मराठ्यांना आरक्षण, OBCतून आरक्षण, हे जे स्पेशलायझेशन आहे ना, हम्म. त्या स्पेशलायझेशनचं हे इथं उगम आहे. माझ्या मनातला माणूस मुख्यमंत्री व्हावा, हे आरक्षणाची लढाई समाजातल्या सामान्य माणसांसाठी आहे का राजकारणातल्या अतिविशिष्ट लोकांसाठी आहे? हम्म. ही लढाई विशिष्ट लोकांना त्या जातीचे म्हणून पद मिळावे यासाठीची आहे की सगळ्या समाजाचा लाभ व्हावा यासाठीची आहे? हम्म. याचा विचार जरांगेंनी करायचा आहे. त्यांच्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळतो, खूप लोक जातात. असं काही भाष्य केलं की मारतात. त्या भंडाऱ्या बुवांना मारलं सुद्धा, हम्म. मारतात. गलिच्छ शिवीगाळ मिळते. त्यातल्या त्यात कुलकर्णी बडे अशा बसून चर्चा करणार असतील तर बड्या बड्या लाता हम्म. आपल्याला सुद्धा खाव्या लागतात. हरकत नाही, पण कोणीतरी सत्य मांडलं पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे. ज्यांनी यात सहभाग घेतला त्यांची काय स्थिती आहे, वेगवेगळ्या आंदोलकांची स्थिती काय झालेली आहे, त्यांच्या मागे काय शुक्ल कष्ट लागले, हम्म. हे कसे नामानिराळे आहेत, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. आता त्यांचं इंटेन्शन अटेन्शन झालंय. इंटेन्शन आरक्षण नाही झालं, हम्म. त्यांचं इंटेन्शन अटेन्शन झालंय. हम्म. माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष देऊन बोला. हम्म. म्हणून ते आजकाल प्रत्येकाला वाकडं बोलत सुटलेत. हम्म. कोणी आजकाल फारसं कोणी बोलत नाही, एखाद दुसरा अपवाद सोडला तर. हम्म. ते इंटेन्शनसाठी हे सगळं चाललंय, हम्म. एवढं स्पष्टपणे कळतंय. बाकी त्यांचं आंदोलन. नाही, पण आणि एक वेळ त्यांच्या आपण जरांगेंचा विषय जरी बाजूला ठेवला तरी त्यांच्यासोबत आज जे लोक आहेत एकदम गरजवंत मराठा, अत्यंत गरीब कुटुंबातला मराठा समाज, तर त्यांना आज कुठेतरी वाटतं की आपल्या आयुष्यात आणखी काहीतरी जरांगेंमुळे चमत्कार होणार आहे, काहीतरी वेगळं आपल्याला मिळणार आहे. त्यांना अर्थातच आता जे आरक्षण आहे ते लागू झालंय, पण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मिळणार आहे असं त्यांना वाटतंय. हां, त्यांचा जो समज असेल, गैरसमज असेल, हा दूर करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत का काहीच? झोपलेल्याला जागा करता येऊ शकतं. आम्हाला ऐकायचंच नाही म्हणून कुणी बसलं असेल तर. माणसं कमी आहेत का मराठा समाजातली हे सगळं सांगणारी? मुळात विशाल, समाजाचं नेतृत्व कोण करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे बीडच्या वंजारी समाजाचा नेता गोट्या गीते होणार असेल तर त्या समाजाचं अधःपतन आहे हे लक्षात ठेवायचं. रागील माझ्या या वाक्याचा अनेकांना. तो जर आपला मार्गदर्शक होणार असेल तर त्याचं आपलं अधःपतन आहे हे लक्षात ठेवायचं.
मराठा समाजामध्ये प्राध्यापक मोरे कंठशोष करून सांगतायत काय घडलंय ते. त्यांचे कोंढरकरांच्या सारखी माणसं वस्तुस्थिती सांगतायत काय घडतंय ते. अरे मराठा समाजाच्या मध्ये गुणवंत, प्रज्ञावंत, हुशार माणसांची कमतरता आहे का? ज्यांना कळतंय काय वस्तुस्थिती ती, त्या माणसांचं ऐकायचं नाही. आणि एक अशा सुमार दर्जाचं शिक्षण घेतलेल्या, चिन्नाटन्ना प्रेम भाषा असलेल्या, डामरी डामरी से जाने वाले, भाकर कुटका ले जाने वाले, एवढे दिव्य ज्ञानी अशा लोकांचं ऐकून समाज त्याला नेतृत्व प्रदान करत असेल तर ती समाजाची दुरावस्था असते. त्या दुरावस्थेतून जाणाऱ्यांना, नशा करणाऱ्यांना जाग करता येत नसतं. ती मागणीची, यशाची कैफ असतो, धुंदी असते. ती उतरली की आपोआप कळतं. त्या दिवशी कळेल, पण तोपर्यंत ही माणसं चमत्काराची अपेक्षा ठेवणार. पुरुषार्थ, पराक्रम, गुणवत्ता असलेला माणूस चमत्काराची अपेक्षा ठेवत नसतो. तो आपल्या कर्तृत्वानं चमत्कार घडवून दाखवतो. इथे पुरुषार्थ नसलेली माणसं, देवभोळी माणसं देवाकडे जाऊन देवा तू माझं कल्याण कर म्हणतात. देव ऐकत नाही असं गृहीत धरून देव ऋषाकडे जातात आणि देव ऋषाला आपला आयुष्य बदलणारा प्राणी समजून त्याच्या भजनी लागतात. तसं हे झालेलं आहे. दरांगेंचं आंदोलन यापूर्वी जेव्हा व्हायचं तेव्हा अंतरवालीमध्ये बरेच मंत्री यायचे, एकनाथ शिंदेचे, ते समजूत काढायचे आणि ते समजूत काढून त्यांना परत शांत करायचे. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर अजून तरी काही हालचाल नाही. फडणवीस कुठं व्यक्त होत नाहीत त्याच्यावर, कधीच त्याच्यावरती काही बोलत नाहीत, जरी शिवाय दिला तरी बोलत नाहीत. तर फडणवीसांची ही शैली अशीच राहणार आहे की मुख्यमंत्री म्हणून ते कसं हँडल करतील असं तुम्हाला वाटतं? सरकारचे मंत्री बोलायचे तसं सरकारचे मंत्री आजही बोलतात. उदय सामंत येऊन भेट घेऊन जातात, शिरसाट जाऊन भेट घेऊन येतात. सरकारमधले मंत्री अजूनही जरांगेंना एंटरटेन करतातच, काय तुमच्या भाषेत समजूत काढतात. मग ती प्रक्रिया अजूनही चालूच आहे. फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलावं का हा प्रश्न आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आई, बहीण, चिन्ना, टन्ना, बायको, आजूबाजूचे नातलग सगळेच काढले असतील तर ते कशाला शिव्या खायला बोलेल? बरोबर. कुणी चिखलात दगड टाकून शिंतोडे अंगावर ओढून घेतं का? म्हणजे मी याला चिखल म्हणत नाही आणि त्यांना दगड म्हणत नाही, दोन्ही नाही. उदाहरण म्हणून सांगतोय, फक्त लक्षात राहावं तुमच्या, म्हणून स्पष्टता येते या सगळ्या विषयाची म्हणून. तसं त्यांना काहीतरी बोलायला जाऊन आपलीच आई बहिणीचा उद्धार करून घेण्यापेक्षा ते करत असलेल्या मागणीवर विचार करणं जास्त बरं राहील ना. ते करतात, बाकी काही नाही. ही परिस्थिती इकडून भाषिक समृद्धता आली की तिकडून संपर्काची समृद्धता येईल. बाकी समृद्धता मंत्री भेटून येत असतेच. काल परवा गोव्यात अधिवेशन झालं ओबीसींचा. तिथे फडणवीस एक गोष्ट स्पष्ट बोलले की माझ्यावर टीका होते, मी ओबीसींची बाजू घेतो म्हणून, पण मी ओबीसींचं काम करत राहणार, जाहीरपणे करत राहणार. ह्या आंदोलनाचा टायमिंग आणि त्याचा काही संबंध आहे त्या वाक्याचा, त्या स्टेटमेंटचा? काय देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा DNA ओबीसी आहे हे बोलले होते एकदा, स्वतःच बोलले होते, त्याच वेळेला बोलले होते. मी ओबीसीच्या बाजूनी लढणार हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणून मी मराठ्यांची पंगा घेणार असं कुठं म्हणालेत? देवेंद्र फडणवीसांसोबत मराठा नेते नाही आहेत का? मराठ्यांसाठी लढणाऱ्या अण्णासाहेब पाटलांचा मुलगा नरेंद्र पाटील आपल्या हातावर नरेंद्र लिहून मराठा समाजाच्या साकल्यानं उत्कर्षासाठी काम करतो आहे आणि 1 छदाम रुपयाचा निधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाला कमी पडत नाही. हा मराठ्यांचा संघर्ष नाही. राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीतून जन्माला आलेले आहेत? जयकुमार गोरे कोणत्या जातीतून जन्माला आलेले आहेत? किती मंत्र्यांची नावं सांगायची, किती मोठ्या माणसांची नावं सांगायची की जे मराठा चंद्रकांत पाटील ज्यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत इतक्या चांगल्या भूमिका घेतल्यात. मी मगाशी म्हणालो ना, आरक्षण कोणतं? तुम्ही मराठा म्हणणाऱ्यांना संधी मिळणं म्हणजे आरक्षण नाही. आम्ही ज्याला मराठा समजतो त्याला सत्ता मिळणं म्हणजे आरक्षण. सर्टिफाईड बाय आम्ही असं असेल तर ते आरक्षण आहे. त्यामुळं या अशा लोकांच्यासाठी, या अशा काही लोकांच्यासाठी ओबीसीला उगाच असुरक्षितता वाटू द्यायचं काही कारण नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे जे विधान केलंय ते या बाजूचा विचार करतो आहे आणि ओबीसीनी असुरक्षित वाटू नये यासाठी आहे. हे साधं सरळ गणित आहे. त्यामुळं
टायमिंग त्याच्यानंतर आहे की आधी आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे. पण मला वाटत नाही की ही लढाई मुळात गरजवंतांच्या आरक्षणासाठीची आहे. ही गरज निर्माण करणाऱ्या ठराविक लोकांच्या राजकीय आरक्षणासाठीची आहे. आता आपण जातीय आणि सामाजिक मुद्द्यावर बोलतोय म्हणूनच आणखी एक शेवटचा प्रश्न मला याला जोडायचा आहे की ब्राह्मण समाजात तुम्ही तर काल परवा पुण्यात तुमचं एक व्याख्यान झालं, अजून आता होतील, तुम्ही बोलताय, मत मांडताय, पण ब्राह्मण समाजाविषयी यात परत एक वाक्य काल परवा कोकणातले आपले भास्कर जाधव आलं, तर त्याकडे कसं बघताय? तर यात ब्राह्मणांना विनाकारण का ओढलं गेलं मध्ये? चालना कुठं बडविले भट नावाची एक मन फेमस आहे. जिथून रिबाउंड होत नाही, जिथून कुणी परत उत्तर देत नाही, अशा माणसाला शिव्या घालणं सोपं असतं. आपण सगळ्यात गरीब मित्राच्या तुलनेत मारत असतो. तसा रिबाउंड न करणारा आणि उगाचच प्रतिक्रिया न देणारा हा समाज आहे. त्यामुळं त्याला बोलल्याने फारसं मोठं कुठलं व्यापक आंदोलन वगैरे उभं राहत नाही. म्हणजे उद्या सुशील कुलकर्णीला कोणी फोडला तर फार तर अत्यंत घृणास्पद कृत्य आहे अशी निषेधाची पत्रकं निघतील, पण जाऊन कोणी कुणाला हाणणार नाही याची गॅरंटी आहे. जिथून हाणलं जाणार नाही त्याला हाणा, हा साधा सरळ गणित असतो. म्हणजे विशालला मारलं आणि सुशीलला मारलं या दोन्हीत एक फरक आहे. विशालला मारलं ही खबर गावात कळल्यानंतर 2-4 ट्रक तरी त्याला हाणायला निघतील, पण सुशीलला मारलं कळल्यावर 2-4 ट्रक पत्रकं निघतील की हे घृणास्पद कृत्य आहे, हे वाईट आहे, आणि पत्रकाने बिघडतो कुठे? सोपं आहे ना, जिथून रिबाउंड होत नाही तिथं करणं सोपं आहे. आणि आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांची जात अधोरेखित करत ब्राह्मण ठोकणं सोपं आहे. ब्राह्मण ही शिक्षा त्यांच्या कर्माची नाही, फडणवीस मुख्यमंत्री झाल्याची भोगतोय, बाकी काही नाही. तर अर्थातच हे सगळे मुद्दे महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरचे आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर सुशील कुलकर्णी सरांचं मी मत याच्यावरती जाणून घेतलं. ॲनालायझरवरती तुम्ही त्यांना पाहतच आहात, पण story.com च्या प्रेक्षकांसाठी सगळी मतं जाणून घेतलेत. तुमची ही मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचे मुद्दे, आवडलेले मुद्दे कमेंटमध्ये जरूर लिहा. कमेंट्स आम्ही वाचत असतो, सर पण कमेंट्स वाचतात का, आणि कमेंट्सवर लक्ष यासाठी ठेवावं लागतं की प्रेक्षकांचा तो अभिप्राय असतो, फीडबॅक असतो, आणि त्यावर लक्ष ठेवणं आमचं काम आहे. तो आम्ही नेहमीच वाचतो, त्याच्याकडे आम्ही फीडबॅक म्हणून पाहतो. तर या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि इतरही असेच व्हिडिओ पाहत राहा.